इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. उल्हासनगर कॅम्प नंबर 5 परिसरातील तडीपार गुन्हेगार करण आणि अर्जुन यांच्या विरोधात यूट्यूबवर बातमी प्रसारित केली म्हणून त्याचा राग मनात धरून पत्रकार संदीप सिंग आणि त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. या हल्ल्यात संदीप सिंग आणि त्याचा भाऊ जखमी झाले आहेत. डेली पेज या यूट्यूब चॅनलवर मागील काही महिन्यांपूर्वी शिव कॉलनी येथील गुन्हेगार करण आणि अर्जुन विटेकर यांच्या विरोधात बातमी प्रसारित करण्यात आली होती. त्याचा राग करण आणि अर्जुनच्या मनात होता. शुक्रवारी रात्री संदीप सिंग आणि त्याच्या भावावर तलवारीने जीवघेणा हल्ला झालाय. यात संदीपच्या भावाच्या हाताला तलवार लागल्याने जखमी झालाय, तर संदीप सिंग याला धारदार शस्त्राने हल्ला करत जखमी केलाय. या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आता या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. यातील 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी करण आणि अर्जुन दोघेही फरार झाले आहेत. दरम्यान तडीपार गुंडांकडून पत्रकारावर हल्ला झाल्याने सर्वत्र याचा निषेध व्यक्त केला जातोय.